तर पब्लिक आज भारतला घेऊन गेलेलो विंगच्या मैदानावर, पण बघा डोंगरावर बैल बांधायला गेलो असं वाटलं की पेडगावच्या मैदानावर चालू. व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पब्लिक डे 1 टू डे 13 चॅलेंज 10K फॉलोअर्स, तर फॉलो करून घ्या. तर आजचे फॉलोअर्स आहेत 2474. तर असाच सपोर्ट राहू द्या. तुमचा एक फॉलोअर्स माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे फॉलो करून घ्या आणि 10K फॉलोअर्स लवकरच करून टाका. सकाळी सकाळी आद्या भाऊने आलेला, कारण मैदानावर जायचं होतं. भारत बशी एंट्री मारली तर हिनं मैदानावर जायचं आधीच चराय चालू केलं. जाऊ दे म्हणलं, एकदम कडकवानी गुलाल करून घेतला त्याला आणि चला म्हणलं आता जायचं. तर राहिलेले बघा कुठे आता एकदम कडकवानी घेऊन आलो सम्रेन मी. वर सगळे कार्यकर्ते एकदम कडकवानी जमलं. तर आता म्हणलं नियोजन एकदम कडकवानी होतंय. तर टेम्पो पण बोलवला एकदम कडकवानी. टेम्पो तर आला, त्या टेम्पो मध्ये भारत पण भरला एकदम कडकवानी. आणि चला म्हणलं आता आता कार्यकर्ते कमी आहेत पण कार्यक्रम जोरात लावतात, त्यामुळे मैदानावर जाया पण मजा येते. तिथनं एकदम कडकवानी सौरभ ड्रायव्हरचा बघा बैल भराय घेतला. राजाला भरला एकदम कडकवानी बघा टेम्पोत. आणि चला म्हणलं आता जायचं एकदम कडकवानी. मैदानापाशी जायच्या आधी म्हणलं चला पाला भरून घेऊया, कारण बैलासनी काही ताप झाला नाही पाहिजे. एकदम कडकवानी सौरभ ड्रायव्हरने सांगितलं पाला भरून घ्या म्हणून पहिला टेम्पोत पाला भरला एकदम कडकवानी. पोचलो मैदानावर. गेल्या गेल्या ट्रॅफिक पण जाम झालेलं. अहो सगळ्या गाड्याच होत्या नुसत्या. गेल्या गेल्या पोचल्या गट सुटलेला होता, तो बघून घेतला एकदम कडकवानी. तोपर्यंत एकदम कडकवानी मैबेची गाडी आली. आता म्हणलं कोण आहे आतमध्ये बघायला लागते. आता छोटा मैबे आलेला वाटतं एकदम कडकवानी. त्याला बघून घेतला आणि जाऊन बैल बांधून घेतली एकदम कडकवानी. वर आलो की असं वाटलं की पेडगावच्या मैदानावर चालू. कसा आहे बैलगाड्याचा स्वर्ग, कसा आहे एकदम कडकच की हो. एकदम कडकवानी. एक झाड बघितलं आणि त्याच्या खाली एकदम कडकवानी सगळी जण बसलो. तर वर बघा इकडे बैल झुपाय सुरुवात झाली. आता म्हणलं काहीतरी नियोजन लागते वाटतं. तर वर इकडे नियोजन लावलं की येणी. अहो हे सुख कुठं बी भेटत नाही, कुणाला बी भेटत नाही. एकदम कडकवानी भडंगचं नियोजन लावलेलं, ते बसून निवांतवानी खाल्लं. तर वर बघा झाडावर जागा धरली. आता झाडावर बसल्यावर म्हणलं आता बैल याचं पण टेन्शन नाही काय नाही. तर वर आली गटाला आपली गाडी बघा. एकदम कडकवानी भारतला पाणी केलं ना. एकदम कडकवानी पहिल्यांदा बैल झुपून घेतली तर खाली गेलो. खाली गेल्या गेल्या पहिलीच फाटी होती बघा, त्यामुळे काय तुम्हाला सांगायचं म्हणलं नाही. सकाळपासून मी इंगाचं मैदान बघतोय आणि तुम्ही पण मैदान बघितलं आजचीला. तुम्हीच कमेंट मध्ये सांगा. आता पहिल्या 2 फाट्यात गाड्याच लागत नव्हत्या, कारण पब्लिक पण साथ देत नव्हतं आणि कोंड्या पण बुजत होत्या. तर जाऊ दे, आपला बैल एकदम सरळ आला एवढ्यातच आम्हाला अभिमान आहे. मित्रांनो बैल सरळ आला का नाही एवढंच आपल्यासाठी महत्वाचं असतंय, दुसरं काय नाही. बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे का नाही गुलालच करावा असं काय नसतंय. भावांना आपला बैल पळाला एवढंच आपल्यासाठी खास असतंय. तर पब्लिक ब्लॉक आवडला असला जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा.